काही सिनेमे डोळ्यांसमोर 2-2.5 तासातच संपून जातात. पण काही सिनेमे खरं तर या 2-2.5 तासांनंतरच चालू होतात. ते म्हणजे तुमच्या विचारांमध्ये. ते चित्रपट असे असतात, ते आपल्याला त्या चित्रपटाच्या विषयाबद्दल आणखी जास्त विचार करण्यास भाग पाडत असतात. असं का होतं माहितीये का? कारण ते आपल्याला एखादी अशी गोष्ट लक्षात आणून देतात, जी आपण हळू विसरून चाललेलो असतो किंवा डोळ्यांसमोर असून देखील आपण त्याच्यावर दुर्लक्ष करत असतो. आता मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का, की महाराष्ट्रामध्ये सध्याची मराठी शाळांची स्थिती काय आहे? बरं चला ते जाऊ द्या. मला हे सांगा, तुम्हाला माहिती आहे का, की आता करंटली महाराष्ट्रात किती मराठी शाळा आहेत? चला तेही जाऊ द्या. मला सांगा, तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आहे का, की आत्ताच्या सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्यांची संख्या किंवा टक्केवारी किती आहे? मी सांगतो. गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येत सलग घट दिसून येत आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मराठी बोलणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. पोलीस नामामध्ये आलेल्या एका आर्टिकलनुसार 2001च्या सुरुवातीला मराठी भाषिकांची टक्केवारी 39% एवढी होती. 2011 मध्ये ती 35% घसरली. 2025चा शेवट येता येता ती फक्त 30% येऊन उभी राहिलेली आहे. आणि असंच चालत राहिलं ना, तर मराठी भाषा आपल्याच लोकांमध्ये अनोळखी असल्यासारखी वावरू लागल आणि हळूहळू ती हरवून जाईल आणि कुणाला कळणार देखील नाही. ही खूप गंभीर बाब आहे, खूप सिरियस मॅटर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, या गोष्टीची सुरुवात कशी होतीये? ती होतीये मराठी शाळा बंद होण्यापासून. आणि याच अत्यंत महत्वाच्या विषयावर मराठी चित्रपट घेऊन आलेले आहेत हेमंत ढोमे. चित्रपट आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. ज्यांनी या मूवीचा ट्रेलर पाहिला आहे त्यांना या मूवीच्या प्लॉट किंवा याच्या स्टोरी बद्दल अंदाज तर आलेलाच असेल. तरी ज्यांनी ट्रेलर पाहिलेला नाहीये, मी त्यांना थोडक्यात आढावा देतो. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? दिनकर शिर्के प्लेड बाय सचिन खेडेकर नागाव येथील एका मराठी शाळेचे प्रिन्सिपल असतात, जे आपली शाळा वाचवण्यासाठी धडपड करत असतात. त्यांची ही जुनी मराठी शाळा पाडून त्याच जागेवर भव्य इंटरनॅशनल स्कूल उभं केलं जात आहे. आता मदत म्हणून आपल्या जुन्या बॅचेसच्या स्टुडंट्सला ते बोलावतात आणि ते येतात देखील, पण फक्त आपल्या सरांचा मान राखण्यासाठी. त्यांना शाळा वगैरे वाचवण्यामध्ये काही खास असा इंटरेस्ट नसतो. पण अशा काही गोष्टी समोर येऊ लागतात की ते लोक या विषयावर आणखी गंभीर होतात आणि शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू करून टाकतात. आता ते काय करतात, कसे करतात हेच पाहायला तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल. मूव्ही प्रेडिक्टेबल आहे. तुम्ही पुढच्या सीन्सचा अंदाज लावू शकत असता. इवन क्लायमॅक्स देखील तुम्ही प्रेडिक्ट करून घेता. तर मग पाहण्याजोगं आहे काय? ते आहे या मूव्हीचं एक्झिक्युशन. संपूर्ण स्क्रीन प्ले एकदम पद्धतशीर आहे. बोर करत नाही, स्क्रीन तुम्हाला धरून ठेवते. सिनेमॅटोग्राफी देखील सुंदर आहे. तोच कोकण आणखी सुंदरपणे आणि वेगळ्या प्रकारे कसा दाखवला जाऊ शकतो हे या मूवीमध्ये हेमंत ढोमे यांनी दाखवलेलं आहे. मूवीची कास्टिंग देखील परफेक्ट वाटली मला. प्रत्येक जण स्वतःच्या कॅरेक्टरला खूप उत्तम प्रकारे प्रेझेंट करतो. मूवी वेळोवेळी तुम्हाला तुमच्या शाळेच्या आठवणींमध्ये घेऊन जाण्यात यशस्वी होताना दिसते. मूवी स्ट्रॉंग मेसेज देण्याचा प्रयत्न थोड्या कॉमेडी आणि थोड्या सिरियसनेसने करते. हा विषय किती गूढ आहे हे वेळीच समजून घेतलं नाही तर त्याचे परिणाम काय असू शकतात हे हा सिनेमा आपल्याला दाखवून देतो. आपली शाळा आपल्या भविष्याची जबाबदारी घेते, मग आपण भविष्यामध्ये आपल्या शाळेची जबाबदारी घेऊ शकत नाही का? इंग्लिश मीडियम स्कूल्स बांधले जात आहेत, त्याचा स्वीकार आहे, पण ते बांधण्यासाठी मराठी शाळांना पाडण्याची गरज आहे का? हे कितपत योग्य आहे? मराठी भाषा शिकवणाऱ्या मराठी शाळा टिकल्या तरच आपली मराठी भाषा टिकणार आहे. नाहीतर ती केवळ एक अकॅडमिक सब्जेक्ट म्हणून पाहिली जाईल. पेपर संपला, विषय संपला. मराठी भाषेबद्दल आपली जबाबदारी दाखवत जे पाऊल हेमंत ढोमे यांनी उचलले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो. तुम्ही देखील त्यांना सपोर्ट करू शकता. क्रांतीज्योती विद्यालय तुम्ही जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन पाहू शकता. संपूर्ण फॅमिली घेऊन जावा. मूवीला उत्कृष्ट असा प्रतिसाद द्या, जेणेकरून असेच आणखी सिनेमा येत राहतील जे आपल्याला मनोरंजन आणि माहिती दोन्ही डिलिव्हर करतील. बाकी माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुन्हा भेटू इथेच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.